नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी मनीष हरिश्चंद्र इंदुलकर, मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांचा एक शिलेदार. आपणास एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती अशी: आपल्या हातामध्ये असलेला कोणत्याही प्रकारचा मोबाईल आणि कोणत्याही प्रकारच्या कंपनीचा मोबाईल आणि त्याच्यामध्ये दिसून आलेली एक महत्त्वाची गोष्ट, जी आपल्या डोळ्यांनी समोर दिसत असून सुद्धा आपण काय केलं, त्याला इग्नोर केलं. ती अशी गोष्ट आहे, थोडक्यात विषय आहे, पटकन समजून घ्या आणि कृती करा. ज्या मुंबईमध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी न करता त्या ठिकाणी छत्रपती ही पदवी त्यांना बहाल केलेली आहे आणि आपण तो मान सन्मानाने तो शब्द उच्चारतो, छत्रपती शिवाजी महाराज. आणि या संदर्भातच मी तुम्हाला विषय सांगतो की आपल्या ह्या मोबाईलमध्ये असणारं जे कॅलेंडर आहे, जे कंपनीकडून देण्यात आलेलं जे कॅलेंडर आहे, ते तुम्ही आत्ताच तपासा तुमच्या मोबाईलमध्ये की त्या ठिकाणी या महिन्यामध्ये असलेली 19 फेब्रुवारीची जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यांचं नाव त्यामध्ये काय नमूद केलंय. त्यामध्ये नमूद केलेलं आहे शिवाजी जयंती. त्यानुसारच पूर्ण वार्षिक जर कॅलेंडर जर चेक केलं तर त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट एक नमूद करावीशी वाटते: ज्या भारतीय घटनाकारांनी ज्या भारताचं संविधान आणि ज्याची कलम आपण आत्मसात केलेली आहेत, ते असे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही नावाचा उल्लेख यामध्ये एकेरीच आहे, आंबेडकर जयंती म्हणून. आणि या गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या. मी देखील खूप मागे पडलो आणि मला काल ही गोष्ट जाणवली आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तो माझा छोटासा प्रयत्न असेल. एक नागरिक या नात्याने मी माझ्या पद्धतीने ॲपल, सॅमसंग, विवो, अप्पो, मोटोरोला, नोकिया या सगळ्या ज्याही कंपन्या आहेत त्यांना अधिकृत मी ईमेल केलेला आहे. त्यांना या बाबतीमध्ये बदल त्वरित करण्यास सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून काही मला उत्तरं पण आलेली आहेत, परंतु ही ताकद एवढी कमकुवत आहे की या ठिकाणी आपल्याला खूप मोठी ताकद लागणार आहे. या संदर्भात आमची समिती, या समितीच्या शिलेदारांजवळ देखील मी याची माहिती पोहोचवलेली आहे. त्यानुसारच जे पक्ष या गोष्टी खरंच अधिकृतपणे पुढे नेतील त्यांचं नाव मी नमूद करतो. अविनाश जाधव यांच्याशी देखील फोनवरती संपर्क साधला, त्यांना देखील ही माहिती पोहोचवलेली आहे. आता काम आहे तुमचं आणि माझं, तुमच्यासारख्या सामान्य शिवभक्तांचं. आपण एकच करायचं आहे, आपल्याला अधिकृत एक ईमेल आपल्याला कंपनीपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याच्यातलं आलेलं एक छोटंसं उदाहरण मी सांगतो, जे मला रिअलमी या कंपनीकडून आलेलं आहे. त्यांनी असं नमूद केलेलं आहे: सर्वप्रथम सध्याच्या कॅलेंडर नोंदीमुळे कोणतीही चिंता किंवा भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. खालील बाबींच्या योग्य अधिकृत उल्लेखाशी संबंधित संवेदनशीलता व महत्त्व आम्हाला पूर्णपणे समजते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. कृपया खात्री बाळगा की आपण दिलेला हा अभिप्राय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे. आपला मौल्यवान अभिप्राय आम्ही नोंदवून संबंधित विभागाकडे हा पाठवलेला आहे. मी थोडक्यात ही महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. या कंपनीने आपल्या या गोष्टी खरोखरच मान्य केलेल्या आहेत, परंतु त्याबाबतची पुढची जी कार्यवाही आहे ती त्यांना करण्यासाठी आपण वेळ देतोय. माझं असं मत आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेले जे मनापासून शिवभक्त आहेत त्यांनी या गोष्टीला पाठपुरावा करायचा आहे. ज्या विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असं करण्यात आलं, ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आलं, त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी अनेक माणसांनी, अनेक नेत्यांनी, अनेक जे आपले मतदार असतील त्या सगळ्यांनी याचा पाठपुरावा केला. त्यावेळी बदल झाले. आता ही गोष्ट आहे या कंपन्यांना धडा शिकवायची आणि हा बदल फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसणार आहे. हा ऑल ओव्हर इंडिया, पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये ही नावं अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजेत, याची खात्री तुम्ही बाळगा. आणि हा छोटासा व्हिडिओ नक्कीच प्रत्येक आपल्या शिवभक्तांसमोर मांडा आणि याची चर्चा करा. थोडा वेळ घ्यायचा आहे आणि आपल्याला मेल करायचा आहे. ज्यांना याच्याबद्दल अजून
अधिकृत माहिती आहे त्यांनी तशा पद्धतीने त्या कंपनीशी संपर्क साधावा. ज्या या कंपन्यांमध्ये काम करणारे, आपले सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारी जी माणसं आहेत ती मराठी माणसं, त्यांनी देखील याचा पाठपुरावा करावा अशीच मी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.